आणि ज्याचे संघ मालक आहेत आमचे बंधू मनोजजी पाटील, तसेच आमचे मित्र देवेंजी भुरके, दीपकजी पाटील आणि निलेश कदम असे 4 संघ मालक आणि यांचा संघ मराठा वॉरियर्स पहिलाच सामना जिंकून दुसऱ्या या राऊंड मध्ये दुसऱ्या फेरीमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करतायत. सॉरी, त्याच फॉर्म मध्ये राहतायत का नाही ते पाहूया. माननीय श्री शिवाजी पाटील यांचं या लीग मध्ये या स्टेजवर हार्दिक हार्दिक स्वागत. ठाणे नावे गावचे काळूरामजी बोरले यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. आपणास विनंती आहे की आपण कृपया स्टेजवर यायचं आहे. श्री शिवाजी पाटील यांचं स्वागत करताना भूषणजी कडव. आणि मी विनंती करतो की आपले हे जे सामने आहेत, ही जी लीग आहे ही घरची आहे. ठाणे नावे आणि देव नावे या दोन्ही पंचायतीच्या सर्व गावांना, जिथे देवनावे असेल, ठाणे नावे असेल, सांगडे असेल, सांगडेवाडी असेल, दहिवली असेल, या सर्व दहिवली असेल, या सर्व गावांच्या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो, बरोबर ना नितीन शेठ, सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण कृपया स्टेजकडे यायचं आहे, जेणेकरून आम्हाला संधी मिळेल आपला सत्कार करण्याची आणि आपला मान पोचवण्याची. तर सर्व ह्या देवनावे आणि ठाणे नावे पंचायतीच्या, हो, घरचा कार्यक्रम आहे नक्कीच, तर त्यासाठी आपण कृपया यायचं आहे. दरम्यान सामन्याकडे वळूया. फलंदाजी साठी आहे रोहित अबी 11 आणि गोलंदाजीसाठी आहे तो मराठा वॉरियर्स. तसेच रोहित अबी 11 चे पॅकर्स सुद्धा तुम्हाला सांगतो, स्पॉन्सर जे त्यांचे आहेत आमचे मित्र सनीजी यादव, तसेच आमचे भाऊजी पांडुरंग पाटील, आमचे बंधू प्रसाद तावडे आणि तसेच जयेशजी, ऍडव्होकेट जयेशजी तावडे, हे 4 संघ मालक. आणि या 2 संघांदरम्यान हा चुरशीचा सामना, कारण दोन्ही संघांनी हा ओरपी चेंडू खेळून काढलेला मिड कव्हरच्या दिशेने आणि इथे मात्र हिट आणि आउट, डायरेक्ट हिट. रोहित इथे बाद होतोय. तर तुम्हाला सांगतो, दोन्ही संघांनी या ठिकाणी पहिला जो सामना आहे त्यांचा पहिल्या फेरीचा, तो सामना इथे जिंकलेला आहे. त्यामुळे हा सामना कोण जिंकेल याकडे अगदी देवनावे, ठाणे नावे, तसेच सासगाव पंचायती सुद्धा लक्ष आहे. नक्कीच पंचकृषी. आणि इथे मात्र गोळ्यांची व्यवस्था केलेली मी आवर्जून सांगेन नितीनजी चौधरी यांनी, कारण त्यांना माहिती आहे एक चांगले क्रीडा रसिक म्हणून की सगळ्यांना काय गोष्टीची गरज लागते आणि कोणत्या वेळी लागते, आणि ते बरोबर त्याप्रमाणे त्यांनी हे नियोजन केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद नितीनजी. आपलं लवकरात लवकर सामना सुरू करावा, वेळ खूप कमी आहे आपल्याकडे, कारण अजून भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. दरम्यान सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत आहे. एक चांगलं ताकदीचं आयोजन म्हणावं लागेल. त्या ठिकाणी प्रतीक नलावडे असेल, समर कडव असेल, अंकुर भोपतराव असेल आणि त्यांची पूर्ण टीम, अगदी दिलो जान से त्यांनी मेहनत घेतलेली आहे आणि त्या मेहनतीचं फळ आपल्या समोर आपल्या सर्वांना दिसत आहे. दरम्यान सामन्याकडे इथे मात्र एक चांगला रूम घेऊन वळवून मारण्याचा प्रयत्न हुकतोय. धावसंख्या स्थिरावलेली एकच. इथे आमचे स्कोरर मयूर पाटील या ठिकाणी आम्हाला सहकार्य करताना, इथे काय झालं, इथे थोडस मिस झालं. 6 षटकार. आणि इथे मात्र स्वप्नील पालांडे आपली अनामत रक्कम घेण्यासाठी आवर्जून उपस्थित झालेले आहेत. मॅच हारलेत, परंतु त्यांना जी रक्कम मिळाली आहे ती 100% ते इथे घ्यायला आलेले आहेत. कारण मेहनतीचं फळ आहे शेवटी, ती जिद्द, चिकाटी, मेहनत, सर्व काही अंगी असलेला हा व्यक्तिमत्व म्हणजे स्वप्नील पालांडे. आणि इथे संजय मामा कडव यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. नो बॉल, ओके, हा नो चेंडू.
धावतिंक्या या ठिकाणी पोहोचते 1 ने 8 वर. ज्या ठिकाणी चांगला सुस्थितीत होता तो म्हणजे मराठा वॉरियर्स, आता मात्र गेंदबाजी काहीशी भरकटलेली आणि तिथे मात्र नाराज असतील ते शशिकांतजी पाटील आणि संघ मालक मनोजजी पाटील, देवेंद्र भोरके, निलेश कदम आणि दीपक पाटील. परंतु शेवटी क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. मोहसिन आणि हा मोहसिनचा उत्तुंग असा षटकार. मी आत्ताच नाव घेणार होतो मोहसिन, जसं मी नाव ऐकलं कारण मगाशी मोहसिन हा खेळत होता शिवशक्ती 11 टीमच्या विरुद्ध. ज्या संघाचा मी व्यवस्थापक आहे, मॅनेजर आहे, थोडासा लेट पोहोचलो, क्षमा असावी. परंतु मोहसिनने या ठिकाणी मगाशी एक चांगली खेळी केली आणि तोच मोहसिन पुन्हा एकदा दुसऱ्या राऊंड मध्ये रोहित अबी 11 संघाकडून खेळताना आणि तीच कामगिरी, तीच खेळी आणि तीच फलंदाजी पुन्हा एकदा दाखवताना आपल्या बॅट मधून. हा डीजे मास्टर काहीसे गायब झालेत असा आवाज येतोय आणि हा डीजे स्वतः मी दिलेला आहे. स्वप्नील पालांडे इथे भडकलेले आहेत कारण खूप जास्त स्कोर ठेवलेला होता. एक साधारण 8, 18, 28 अशा हिशोबात जर ठेवला असता तर नक्कीच सामना जिंकले असते. तर इथे मात्र परंतु निराशा नसावी स्वप्नीलजी, अजून एक संधी आहे तुम्हाला, त्या संधीचं नक्कीच तुम्ही सोनं कराल, यात काही शंका नाही, यात काही दुमत नाही. इथे मात्र आता स्ट्राईकला आलेला आहे सुरेश. सुरेश आता खेळतोय आणि सुरेश सामना करेल तो म्हणजे अशोकचा. अशोक टू सुरेश. अशोकची गोलंदाजी ही नेहमीच आवडत आलेली आहे सर्वांना कारण एक फिरकी गोलंदाजी करतो. इथे सुद्धा थोडंसं चकवलेला आहे, तिथे फिल्डर हजर आणि इथे कॅचचा प्रयत्न परंतु तो फसतोय. एक चांगली संधी होती सुरेशचा विकेट घ्यायची परंतु एक धाव त्याच दरम्यान भेटते. धावसंख्या पोहोचते 15 वर. स्वप्नीलजी धावसंख्या इथे पोहोचते 15 वर. आणि इथे मात्र खेलीमेलीच्या वातावरणात जालबोल आणि या पुढील होणारा सामना शिवतीर्थ 11 वर्सेस सुधीर भाऊ युवा प्रतिष्ठान. पुन्हा एकदा अशोक इथे स्लोअर वन. जसं मी सांगितलेलं अशोक एक चांगला गोलंदाज. मिरकुडवाडी वाडीतील अशोक एक फिरकी गोलंदाजी करतो, व्हेरिएशन आणतो आपल्या गोलंदाजीमध्ये आणि त्याचाच प्रत्यय इथे तो दाखवताना आपल्या सर्वांना पूर्णपणे चित होतोय तो फलंदाज मोहसिन. इथे मात्र थोडासा फसतोय, वाईड बहुतेक हातातून सटकला असावा अशोकच्या चेंडू आणि हाफ पिच मध्ये चेंडू टप्पा खाऊन सरळ जातोय परंतु एक धाव मिळेल. धावसंख्या पोहोचते 16 वर. दुसरं षटक प्रगती पथावर. पुन्हा एकदा समोर एक धडाकेबाज फलंदाज मोहसिन. फुल टॉस चेंडू असावा परंतु इथे मात्र तो यॉर्क करून घेतला आणि हा एलबीडब्ल्यू आउट. इथे चांगला जोरदार झटका भेटतोय तो म्हणजे रोहित अबी 11 संघाला आणि हार्ट बीट जे आहेत प्रसाद तावडे यांच्या वाढताना. डमडमाडम डमडमाडम. दिल में है तूफान भरा. धन्यवाद डीजे. आणि इथे मात्र अशोक सांगताना आज ना छोडूंगा तुझे डमडमाडम आणि नाही सोडलेलं आहे त्यांनी मोहसिनला त्याने आल्या पावली परत पाठवलेला आहे परंतु मोहसिन एक चांगली कामगिरी सुद्धा करून गेला नक्कीच, त्यात काही शंका नाही. आणि मोहसिनची जागा घेण्यासाठी आलेला आहे तो म्हणजे ओमकार.
बघा महाराष्ट्रात 80% नावं ओमकार आहेत तुम्हाला सांगतो, आणि त्यातला हा ओमकार किती चमकतो हे आपल्याला पाहायचं आहे. परंतु त्याच्या समोर अशोक सुद्धा आहे. अशोक सुद्धा 70% नाव आहे, आणि इथे मात्र अशोकचा धुवाधार षटकार. अशोकला या ठिकाणी धुवाधार षटकार पटकावतोय तो म्हणजे आल्या आल्या ओमकार. मी म्हटलेलं ओमकार. धन्यवाद डीजे. आणि इथे मात्र आता गरज आहे ती दरवाजाला कुंडी लावायची नाही, ती म्हणजे ओमकारच्या बॅटला कुंडी लावायची गरज आहे. कारण आल्या आल्या जो रौद्र रूप ज्याला म्हणतात तो दाखवतोय ओमकार आपल्या बॅट मधून. अशोक मात्र इथे थोडा बिथरतोय, आणि त्यामुळेच संघ मालक यांचे सुद्धा हार्टबीट्स इथे वाढताना थोड्या धक 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 धक. पुन्हा एकदा अशोक टू ओमकार. हा मात्र रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, परंतु सपशेल हुकतोय, फसतोय. काही कळलं नाही ते म्हणजे ओमकारला काही आवश्यकता नव्हती मला तर वाटतंय याची, आणि एक चांगला स्कोर होत होता. आणि धावसंख्या इथे मात्र पोहोचते 22 वर. तिसरं षटक, दुसरंच आहे सॉरी या. अच्छा, इथे मात्र मिसफिल्ड होतोय, आणि इथे जातोय माचाच्या पलीकडे बॉल, आणि नाही, त्याच दरम्यान एकच धाव भेटेल. धावसंख्या पोहोचते 23 वर. दुसऱ्या षटका अखेर रोहित अबी 11 संघाची धावसंख्या 23. दोन बाद 23 दुसऱ्या षटका अखेर धावसंख्या ती म्हणजे रोहित अबी 11 संघाची. एक मापक आव्हान म्हणावं लागेल, पण जर तुम्हाला मराठा वॉरियर्स संघाशी जिंकायचं असेल तर एक चांगलं आवाहन त्यांच्या समोर ठेवावं लागेल. नितीन शेठ इथे सांगतायत काहीतरी नियोजन करायला चाललेले आहेत ते, पण घरी नाही चाललेले आहेत, ते येणार आहेत, ते येणार आणि निश्चितच येणार. गणेश खेडेकर आणि विजयजी पाटील यांचं या ठिकाणी लीग तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच माननीय श्री प्रताप देशमुख आणि श्री सुजित देशमुख यांचं सुद्धा या ठाणे नावे देवनावे प्रीमियर लीग तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. एक चांगलं आयोजन म्हणता येईल, एक चांगलं नियोजन म्हणता येईल ते या लीगचं. आमचे मित्र प्रतीकजी नलावडे, तसेच समर कडव, अंकुर बोपतराव आणि त्यांची सर्व टीम एक वाखण्याजोगं नियोजन केलेलं आहे. या सर्वांनी मिळून नक्कीच त्यांना आपण दाद द्यायला हवी. इथे मात्र चेंडू जातोय मिडॉनच्या दिशेने, आणि मला वाटतं एकच धाव भेटेल. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या पोहोचते 24 वर. तिसरं षटक प्रगती पथावर, आणि ते षटक घेऊन आलेला आहे तो म्हणजे दिवेश पाटील. अंगाने बारीक दिसतोय खरा, छोटा पॅकेट बडा धमाका दिवेश. आणि हा चेंडू मात्र अगदी स्टाईलने खेळलेला आहे. इथे मात्र जातोय चौकार षटकार वा. नक्कीच, आणि डीजेची सुद्धा आपल्या दाद द्यावे लागेल, कारण एक चांगल्या गाण्यांचा भरणा आहे तो या डीजे कडे, आणि चांगली गाणी लावतोय नक्कीच. आणि इथे मात्र येतोय हे सुरुवात असं सांगतोय सुरेश. आजच्या या लीग मधला मला वाटतंय अतिशय फ्लॅट. सौरभजी काय म्हणताय? खूप फ्लॅट 6 गेला हा, आणि धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या पोहोचते 30 वर. 30चा पल्ला गाठलेला आहे तो म्हणजे रोहित अबी 11 संघाने. दिवेश पुन्हा एकदा इथे एक चांगला चेंडू, चांगला पेस दिवेशला. त्याच दरम्यान एक धाव. धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 31 वर.
तिसरं षटक चालू आहे, अजून एक षटक बाकी आहे आणि पाहूया किती धावांचा डोंगर उभारतायत, निर्माण करतायत ते म्हणजे रोहिता बी11 संघ. आणि इथे मला वाटतं आता 30-35 हजार पब्लिक या ग्राउंडवर स्वतः मॅच बघतायत आणि इथे फुलटॉस चेंडू, इथे मात्र फायदा घेता आला नाही, परंतु दैवी शक्ती म्हणावी लागेल. चेंडू जातोय सरळ सीमारेषा बाहेर, मागून माचाच्या पलीकडं चौकार दिसला सुद्धा नाही. आणि याच चौकाराने, याच 4 रनांच्या साथीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 35 वर. 22 अंपायर. येस 22. येस केलं. बहुतेक घाबरलेले आहेत ते ओमकारला, कारण आल्या आल्याची सुरुवात केली ओमकारने आपल्या बॅट मधून. आणि बॅट पकडण्याची स्टाईल बघा, जसं काय हावी होत आहेत. आणि इथे मात्र पुन्हा एकदा तोच प्रत्यय बहुतेक भेटेल आणि हा सुद्धा एकदा चौकार. लेग बाईज, एकदा बाईज एकदा लेग बाईज. वा, खूप सुंदर, आट्यापाट्या. नक्कीच या ठिकाणी डीजे मैसे मीना सेना साकी से, जसं बॅटने नाही, हाताने नाही, कशाने नाही, चेंडू जातोय तो पायाने जातोय, कधी हा फिल्डर के हात से, कीपर के हात से. इथे मात्र आम्हाला सांगतायत स्वप्नीलजी पालांडे, आणि इथे मात्र जातोय हा सुद्धा चौका. ठीक आहे, पुढचा चेंडू घेऊन आलेला आहे तो दिवेश. आणि हा सुद्धा मला वाटतंय फेविकॉलची गरज स्वप्नीलजी, हाताला फेविकॉल लावण्याची नितांत गरज आहे, ती म्हणजे मराठा वॉरियर्सच्या या फिल्डर्सला. आणि नितीन शेठ चौधरी आता पुन्हा एकदा इथे आलेले आहेत, परंतु आता मात्र आपल्याला फरक जाणवतोय, काहीतरी चमकून आलेले आहेत. निश्चितच, नक्कीच चमकून आलेले आहेत, कारण फरक सरळ जाणवतोय. तो जो एक ड्रास्टिक चेंज आहे, तो चेंज आपल्या चेहऱ्यावर दिसतोय, कारण काय ते तेज. नक्कीच. अच्छा, पुढची मॅच त्यांची आहे, त्यामुळे काहीतरी ते एक ग्लो घेऊन आलेले आहेत. आणि इथे मात्र आमचे वर्गमित्र दर्शनजी यादव यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. आणि सौरभ चौधरी सांगतात की सुजल नालावडे हे सुद्धा खुश आहेत, कारण नक्कीच त्यांची टीम आहे ती म्हणजे रोहिता बी11. आणि इथे धावसंख्या मी निश्चितच सांगेन 40 धावसंख्या झालेली आहे. 40, 3 ओव्हर 3 षटकाखेर धावसंख्या झालेली आहे 40. आणि चौथं षटक घेऊन आलेला आहे तो म्हणजे सुमित. पाहूया अशाच धावसंख्या देतोय की धावसंख्या रोखतोय, हे मात्र पाहण्याचं गरजेचं ठरेल, कारण 50च्या नंतर धावसंख्या झाल्या त्या काही चेस करता आल्या नाही आतापर्यंत. मी बघतोय, कदाचित मी चुकीचं सुद्धा असू शकेन, परंतु जे सामने मी बघितलेले आहेत. आणि इथे मात्र हा लगावलाय सुरेशने, ओमकारने. चेंडू जातोय सरळ दहिवलीकडे. धन्यवाद डीजे. आणि इथे फेविकॉलच्या जोरावर मी तुम्हाला सांगू इच्छितो, आजच्या या लीग मध्ये आतापर्यंत 500चा आकडा, पूर्ण धावसंख्या 504 झालेली आहे. खूपच सुरेख. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, इथे मात्र प्रयत्न फसतोय, थोडासा यॉर्कर करून घेतला. आणि त्याच दरम्यान धाव संख्या मात्र परत पाठवलेल्या आहे, ते म्हणजे ओमकारने. 504 धावसंख्या झालेली आहे स्वप्नीलजी पूर्ण लीगची. यस, 500चा आकडा. तुम्ही 2 मॅच हरले. स्वप्नीलजी पालांडे सांगतायत ते 2 मॅच हारलेत आणि तिसरीची वाट बघतायत. त्यामुळे तुम्ही 2 सांगायची काही गरज नव्हती. इथे मात्र स्लोअर वन, एक चांगले सूझबूझ के साथ गोलंदाजी करतोय तो म्हणजे सुमित. धोनी कुठे आहेत?
शशिकांतजी पाटील यांचं मार्गदर्शन थोडस कमी पडतंय मला वाटतंय, परंतु चांगलं सुद्धा म्हणावं लागेल. कारण पण शशिकांतजी पाटील आतापर्यंत जर ग्राफ घेतला, आतापर्यंतचा जर इतिहास घेतला, तर 50च्या पुढे धावसंख्येची गेलेली आहे. ती चेस अजून करता आली नाही आणि आता मात्र पुन्हा एकदा प्रयत्न होता ओंकारचा. तिथे 3 फिल्डर, परंतु एकही कॉल नाही आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. ह्याच धावसंख्या अडवणं खूप महत्वाचं आहे आणि याच 2 धावसंख्येनं धावसंख्या पोहोचते 48 वर. एकोणतीसवी दुहेरी धाव या स्पर्धेतील. किती डिटेल मध्ये आहे बघा, किती डीप मध्ये, किती डिटेल मध्ये, एकदम संक्षिप्त रूपात या ठिकाणी स्कोरर आणि हे जे युट्यूबचं आयोजन केलेलं आहे या आयोजकांनी. नक्कीच मी साईप्रीत लाईव्ह इथे मात्र चमकवलेला आहे, चपटी शॉट कचकवलेला आहे, आज सरळ जातोय कव्हरच्या दिशेने. इथे मात्र धावसंख्या 6 ने वाढते 54. आता मात्र मी सांगितल्याप्रमाणे, परंतु इथे मला एक पॉज घ्यावं लागेल. मॅच किती महत्वाची असली तरी, कारण सगळ्यांच्या गळ्यातले ताईज आणि कमरेतली चावी ते म्हणजे संदीप भाई बोरले यांचं या ठिकाणी आगमन होतंय. माजी उपसरपंच ठाणे नावे ग्रामपंचायत. आता आलाय भाई, करू नका घाई. इथे मात्र स्कोर थांबलेला आहे आणि जिंकण्यासाठी आता 55, जिंकण्यासाठी 55 धावांची गरज. ती म्हणजे मराठा वॉरियर्स संघाला 55 धावा. ज्या ठिकाणी दोन्ही संघ एक एक मॅच जिंकलेले आहेत पहिला राऊंड, आणि तेवढ्याच ताकदीचे दोन्ही संघ आणि एक ऍडव्हान्टेज तो म्हणजे मराठा वॉरियर्स संघाला, कारण त्यांच्याकडे धोनी सारखा मानला जातो तो म्हणजे शशिकांतजी पाटील हा फलंदाज आहे. यानंतर होणारा सामना शिवतीर्थ 11 वर्सेस सुधीर भाऊ युवा प्रतिष्ठान. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण कृपया स्टेजकडे यायचं आहे नाणेफेकीचा कौल उडवण्यासाठी. आणि इथे मॅन ऑफ द सिरीज साठी जी स्कूटी दिलेली आहे, ती स्कूटी दिलेली आहे ती म्हणजे बंटी शेठ नलावडे आणि कोण आहे दुसरं, श्रीकांतजी खोत यांनी या ठिकाणी स्कूटी दिलेली आहे. धन्यवाद आपल्या सर्वांचं. टपक तम तम तम. धन्यवाद डीजे. शिवतीर्थ 11 आणि सुधीर भाऊ युवा प्रतिष्ठान दोन्ही संघांच्या कर्णधारांनी कृपया लवकर स्टेजकडे यायचं, कारण आपला नाणेफेकीचा कौल आहे, कारण दुसरी मॅच आपलीच आहे. आपण त्वरित लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे. 10:10चा टायमिंग देऊन सुद्धा नितीन शेठ म्हणतात मी जागलोय, परंतु अजून तुमचा तपास नाहीये, ही खंत आहे. तर अशा या खेलीमेलीच्या वातावरणात जालपोल चला लवकरात लवकर सामना सुरू करा. जिंकण्यासाठी 55 धावांची गरज. 24 चेंडू 55 धावा. मला वाटतं हा 5वा सामना आहे का, 6वा सामना या लीगचा, या पहिल्या दिवसाचा. देवनावे ठाणे नावे पंचायत लीग. ज्या देवनावे आणि ठाणे नावे पंचायतीत तुम्हाला मी आवर्जून सांगेन, देवनावे, ठाणे नावे, दहिवली, सांगडेवाडी, तारवाडी, हे सर्व गावे जिथे येतात, या सर्व गावांची ही प्रीमियर लीग. तर सर्व या गावातील सर्व उपस्थित मान्यवरांना, ज्येष्ठ नागरिकांना, क्रीडा रसिकांना सर्वांना विनंती करतो की आपण स्टेजकडे यायचंय कृपया, कारण आपण ज्या ठिकाणी उभे आहात त्या ठिकाणी आम्हाला दिसत नाहीये आणि तुमचा मान सन्मान करण्याची संधी आम्हाला काही भेटत नाहीये. तर कृपया आपण येण्याची इथे कृपा करावी स्टेजकडे, जेणेकरून नक्कीच आपला यथोचित मान सन्मान केला जाईल.
आजचे आमचे मार्गदर्शक आणि समालोचक श्री उज्ज्वलजी पाटील हे चांगल्या प्रतिष्ठित अत्यंत चांगल्या रीतीने मार्गदर्शन करत आहेत. त्यांचा सुद्धा इथे यथाशेत सत्कार व्हावा असा आम्हाला सर्वांना वाटतोय. तर मी आमचे संदीपभाई बोरले उपसरपंच ठाणे यांना मी सांगतो की त्यांचा सत्कार करण्यात यावा श्री उज्ज्वलजी पाटील यांचा. कारण अत्यंत चांगल्या पद्धतीने ते आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. उत्तमरित्या आपल्याला स्कोर सांगत आहेत. तर मी उज्ज्वल पाटील यांचा सत्कार मान्य श्री संदीपभाई बोरले स्वागत करत आहेत. सुंदर पुढं सूत्र मी देते संदीपभाई नाही. आता इथे काय झालं? 2 धावा. अंपायर काय? 2. ओके 2. धाव संख्येने या ठिकाणी खातं खोलते. 55 डावांचा पाठलाग करत असताना धाव संख्या झालेली आहे ती 2. मराठा वॉरियर संघ आपल्या नावाला जागते की नाही हे पाहायचं आहे आता या सामन्यामधून. स्ट्राइकला अशोक ज्याने तिसरं षटक फेकलेलं. फिरकी गोलंदाजी अशोकची. तो आता स्ट्राइकला. आणि सुरेश वाघमारे गोलंदाज. सुरेश चेंडू टाकेल तो म्हणजे अशोकला. चला स्पीडअप घ्या. जास्त वेळ लावू नका. पेनल्टी दिली जाईल आपल्याला, लक्षात घ्या. सुधीर भाऊ युवा प्रतिष्ठान आणि शिवतीर्थ 11 आखरी पुकार. इथे मात्र ओरबी चेंडू तटवलेला आहे. सरळ जातो सीमारेषेबाहेर षटकार. आणि पुन्हा एकदा हा षटकार आणि हा चौकार. 2 चेंडू मध्ये 10 धावा करतोय तो अशोक. तिथे मात्र संघ मालक सर्व खुश. आता मी ऐकलं स्वप्नील पाटील यांचा आवाज. स्वप्नील पालंडे इथून आवाज आला मला. हो कमॉन यस. पुढील सामना शिवतीर्थ 11 आणि सुधीर भाऊ युवा प्रतिष्ठान. कृपया आपण यायचंय. आखरी पुकार. शिवतीर्थ 11 आलेले आहेत. सुधीरभाई युवा प्रतिष्ठान लवकर यायचंय. दरम्यान धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या पोहोचते ती 12 वर. नायक नाही खलनायक हूं मैं अशी आरोळी देताना मराठा वॉरियर संघ इथे मात्र घाम फुटतोय. तो म्हणजे रोहित अबी 11 संघाच्या या गोलंदाजाला आणि या संघ मालकांना. कारण ज्या प्रकारे धावसंख्या जमवतोय तो म्हणजे मराठा वॉरियर संघ जो हावी होतोय. एक वाघाची दहाड ज्यांनी घेतलेली आहे आल्या ती काही चांगली नाहीये. ती म्हणजे रोहित अबी 11 संघासाठी. आणि हा 77वा डॉट बॉल होता. आता जो तुम्ही पाहिला हा 77वा डॉट बॉल. अतिक मुकरी यांच्याकडून 500 रुपये प्रत्येक सिक्सर साठी बक्षीस आलेले आहे. अच्छा पब्लिक कॅचला 500 रुपयाचं बक्षीस. हायवा कॅच म्हणतात तिला. पहिल्यांदा ऐकलं मी. आयवा कॅच साठी म्हणजे बाहेर जर कॅच तुम्ही घेतली तर त्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस अतिक मुकरी यांच्याकडून. कारण पब्लिक सुद्धा तेवढी आहे. जवळजवळ 55,000 पब्लिक आता सध्या या ग्राउंड मध्ये आहे. आताच ड्रोनद्वारे सर्वे केला आणि त्या सर्वे मध्ये असे निष्पन्न झाले 55,135 लोक आता सध्या या एसपी ग्राउंड वर मौजूद आहेत. युट्यूब चेक करतो. युट्यूब किती आहेत आता व्ह्यूअर्स आपले. आणि हा मात्र चेंडू जातोय टप्पा घेऊन थोडासा फिरतोय. हा सुद्धा एक चौकार.
धन्यवाद डीजे. राहुलजी देशमुख आणि प्रतापजी देशमुख यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती आहे की आपण कृपया स्टेजकडे विराजमान व्हायचं आहे. संतोष जी गोतारणे, इनका यहाँ पर स्वागत है. एक नावाजलेले पत्रकार संतोष जी गोतारणे, इनका तहे दिल से स्वागत है हमारी इस लीग में. आप वो कोपरे में मत, इधर ऐसा सामने से आओ जल्दी. सुधीर भाऊ युवा प्रतिष्ठान, सांगून सांगून दकलो, लवकर या. शिवतीर्थ 11 हा संघ आलेला आहे. यानंतरचा होणारा सामना आहे आपला. चला दरम्यान सामन्याकडे वळूया. धावसंख्या पोहोचते 17 वर. 18 चेंडू आणि 38 धावांची गरज. ती म्हणजे मराठा वॉरियर संघाला. समोर आहे गोलंदाज मोहसिन, ज्याने एक चांगली कामगिरी केली आपल्या फलंदाजीने. तो मोहसिन आता चेंडू हातात धरून सामना करेल तो मराठा वॉरियर संघाच्या या फलंदाज अशोकचा. आणि कॅप्टन संदेश चौधरी इथे समोर दिसत आहेत. हा मात्र चेंडू ओव्हर पिच, काहीसा हवेमध्ये, तिथे फिल्डर आणि उत्तुंग कॅच. जबरदस्त, शानदार, जबरदस्त, जिंदाबाद. संदेश चौधरी तिथे मात्र खुश होताना. जसा स्टेडियम मधून विराट, रोहित असा पाहायला भेटतो, तसा संदेश चौधरी इथे पाहायला भेटतो. आणि प्रेक्षकांमधून एक आवाज येतोय, अरे हा बघा संदेश, हा बघा संदेश. आणि तोच संदेश इथे हात करा, हात करा. हा यस, आणि इथे हात केलेला आहे. उर्फ बाळा, इथे स्टेडियम मधून ते पण आवाज आले. पालांडे क्रीडांगण ज्यांनी गाजवलेलं आहे एक टायमाला, ते म्हणजे संदेशजी चौधरी, बाळा. श्री दीपकजी पाटील उद्योजक यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. चला टॉसविन, याच्यानंतरचा होणारा सामना शिवतीर्थ 11 वर्सेस सुधीर भाऊ युवा प्रतिष्ठान. संदीप भाई बोरले हे टॉसविन करतील. यानंतरच्या होणाऱ्या सामन्यासाठी मी संदीप भाईंना विनंती करतो, आपण कृपया समोर व्हायचंय. ए टॉसविन हे कुठे आहे रे बाबा? अरे कॉइन दे, कॉइन कॉइन कुठे टॉसविनचं? पुन्हा एकदा पण नो मॅन्स लँड मध्ये बहुतेक चेंडू जाईल पुढे. नाही, एक चांगला प्रयत्न म्हणावा लागेल, पण साथ काही लाभली नाही. ठीक, त्याच दरम्यान 2 धावा पूर्ण. इथं मात्र या विकेटची गरज, नितांत गरज होती ती रोहित आयबी 11 संघाला. पूर्ण हा मात्र ही संधी गमावताना शिवतीर्थ 11 आणि रोहित भाऊ, सुधीर भाऊ युवा प्रतिष्ठान. संदीपजी बोरले टॉसविन करतील. कॉइन मात्र भेटत नाही. माननीय श्री नागेशजी पाटील, माननीय श्री नागेशजी पाटील तालुका अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा, तसेच श्री मयूर पाटील उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा, आणि श्री अभिषेक कदम युवा नेते भाजप यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. आणि याच स्वागतादरम्यान एक विकेट जाऊ शकते, परंतु नाही. एक चांगलं जीवदान पुन्हा एकदा इथे. डायरेक्ट हिट आणि आउट. इथे मात्र डायरेक्ट हिट करतोय. फॉलो थ्रू मध्ये हा गोलंदाज मला वाटतंय डीजे. किशोर पाटील. धन्यवाद डीजे. इथे मात्र आम्ही स्वागत करू इच्छितो माऊली किशोरजी पाटील यांचं, आणि तसेच मयूरजी पाटील यांचं सुद्धा या लीग कडून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि इथे काय टॉस झाला काय तुमचा? टॉस झाला? टॉस फोटो राहू द्या. टॉस झाला काय? कोण जिंकलं? अच्छा, आता टॉस होणार. हा, पहिले फोटो. बरोबर बरोबर. तेजस्वी,
हा फुलटॉस चेंडू एक स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय सरळ सीमारेषे बाहेर. षटकार डीजे. आणि इथे मात्र लडखडतोय तो म्हणजे रोहित अबी 11 संघ, कारण धाव संख्या झालेली आहे 26. आता जिंकण्यासाठी मला वाटतं 19 धावांची गरज असेल. 29 सॉरी. हा चेंडू मात्र एक विचारपूर्वक टाकतोय तो गोलंदाज आणि डॉट होतोय तो म्हणजे हा फलंदाज मराठा वॉरियर संघाचा निलेश. धावसंख्या स्थिरावलेली 26 वर. 2 षटका अखेर. पुढच्या सामन्याचा टॉसविन जो झालेला आहे शिवतीर्थ 11 संघ. काय घेतले त्यांनी? षटकार आणि चौकार हॅट्रिक साठी मराठा वॉरियरच्या फलंदाजांसाठी गोविंदजी देशमुख आणि दीपकजी पाटील यांच्याकडून 2000 रुपये रोख आलेले आहेत. रोख रक्कम 500च्या करकरीत 4 नोटा इथे सामील झालेल्या आहेत आमचे खजिनदार नितीन शेठ चौधरी यांच्याकडे. बोला. शिवतीर्थचे संघ मालक बोलवायचे इकडे. प्लेयर्स शिवतीर्थ 11 चे प्लेयर्स कृपया इकडे या. हा तर माननीय श्री किशोरजी पाटील यांचं स्वागत मी बंटी नलावडे यांना विनंती करतो की कृपया आपण स्वागत करायचं आहे. झालंय का? अच्छा झालंय. पुन्हा एकदा शब्द सुमनांनी आम्ही त्यांचं स्वागत करतो. आणि आता मात्र मॅच कडे वळतो. 26 धावा झालेल्या आहेत. 2 षटका अखेर. जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. आणि हा मात्र चेंडू जातोय सरळ मिड ऑफच्या दिशेने. तिथे मात्र फिल्डर हजर. एक धाव निश्चितच भेटेल. आणि इथे दुसरी धाव चोराटी धाव म्हणायला लागेल. इथे तिसरी सुद्धा होऊ शकते कदाचित. आणि चौथी सुद्धा म्हणजे हा चौकारच म्हणावा. जिथे नव्हती 1 तिथे दिल्या 4. यांचं क्षेत्ररक्षण वाईटच फार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या पोहोचते 30 वर. हा बोनस पॉइंट म्हणावा लागेल. बोनस ज्याला म्हणतात दिवाळीचा बोनस असेल किंवा अप्रेझलचा बोनस असेल तो बोनस इथे भेटलेला आहे मराठा वॉरियर संघाला. मयूर हार्दिक स्वागत तुझं. आता जिंकण्यासाठी पाहिजेत 25 धावा. हा चेंडू खूपच सुरेख चेंडू, परंतु दाद म्हणावी लागेल या फलंदाजी सुद्धा की कारण जो ज्या प्रकारे खेळून काढलेला आहे आणि अशा धावसंख्येची सुद्धा गरज आहे ती मराठा वॉरियर संघाला. धावसंख्या 2 ने पोहोचते 32 वर. 10 चेंडू आणि 23 धावांची गरज. सर्व नजरा या ठिकाणी या सामन्याकडे खेळलेल्या रोखून धरलेल्या, कारण दोन्ही त्याच ताकदीचे संघ म्हणावा लागेल ते म्हणजे रोहित अबी 11 आणि मराठा वॉरियर्स. हॅट्रिक साठी 2000 करकरीत 4 नोटा आलेल्या आहेत 500च्या षटकारांच्या हॅट्रिक साठी. गोविंद देशमुख आणि दीपक पाटील यांच्याकडून. हा चेंडू मात्र हुकतोय षटकाराच्या नादात. तो म्हणजे फलंदाज रोहित वाघमारे. पुन्हा एकदा रोहित टू रोहित. हा चेंडू हुकतोय. इथे मात्र काहीसा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये खेळतोय संघ मराठा वॉरियर्स. इथे बॅटची कडा लागून आउट. एक चांगली विकेट म्हणावी लागेल ती रोहित साठी आणि रोहितचीच. म्हणजे रोहितनेच रोहितचा बळी घेतलाय. जी म्हण आहे काट्याने काटा काढायचा, तसं रोहितनेच रोहितची विकेट घेतलेली आहे. आणि इथे
अप्पा मास्टर माइंड अप्पा इथे मात्र आलेला आहे दोन्ही स्वतः. आणि अप्पासाठी या ठिकाणी प्रत्येक षटकास 500 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे ते म्हणजे स्वतः संदीप भाई बोरले यांनी. करू नका घाई आता आलाय भाई. शशिकांतजी पाटील पाहूया आता नितांत गरज आहे ती त्यांच्या खेळीची, त्यांच्या युक्तीची, त्यांच्या योजनेची, त्यांच्या मराठा वॉरियर्स संघाला. आणि समोर आहे तितक्याच ताकदीचा गोलंदाज तो म्हणजे रोहित. आता मात्र अप्पाला सुद्धा खेळवून ठेवतोय तो रोहित. एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. टप्पा थोडासा मागे ठेवतोय, थोडीशी उसळी चेंडूला, काही समजत नाही शशिकांतला. आणि इथे मात्र धावसंख्या स्थिरावलेली 32 वर जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 9 धावा. सॉरी 7 चेंडू आणि 23 धावा. 7 चेंडू आणि 23 धावा. बघत होतो सगळ्यांचं लक्ष आहे की नाही, पण आहे लक्ष आहे. मला वाटलं झोपी गेले कारण वेळ पण झालेली आहे. आणि इथे मात्र अप्पा सुद्धा बाद होताना एक अप्पाचा चांगला प्रयत्न होता. हे बघा, हे आहेत आपल्या लीगचे चेअर लीडर्स. वाजवा 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 गाणी वाजवा. ओ हो धन्यवाद डीजे. आणि साकूच्या वाडीचे मायकल जॅक्सन आपल्याला इथे पाहायला भेटले. सात चेंडू आणि 23 धावांची गरज. सॉरी 6 चेंडू. आणि हा जातो यष्ट्यांच्या बाहेर. अंपायर इथे दक्ष, कुठलाही प्रेशर नाही अंपायरवर. आणि हा वाईड. आता 22 धावांची गरज उर्वरित 6 चेंडूंवर म्हणजे आखरी षटक. आता मात्र व्ह्यूअर्स वाढलेत आपले युट्यूबचे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. इथे चांगला समाचार घेण्याचा प्रयत्न झाला असता, प्रयत्न केला सुद्धा, परंतु तो यशस्वी ठरला नाही. तो म्हणजे फलंदाज सुमित कडून निलेश. युट्यूब आता जर व्ह्यूअर तुम्ही आता स्वतः जर तुमच्या डोळ्यांनी बघितले तर आता 3.5 लाख लोक आपल्याला बघतायत. आणि इथे एक चांगला ड्राईव्ह म्हणायला लागेल, कव्हर ड्राईव्ह. आणि 2 धावा तर नक्कीच भेटतील, परंतु आता 2ची नाही, 4ची नाही, दादा छक्क्याची गरज आहे 100%. आणि 3.5 लाख लोक आपल्याला बघतायत आता वर्ल्ड वाईड. 194 पैकी 102 देशांमधून आपल्याला इथे व्ह्यूअरशिप भेटलेली आहे. आणि तिथे बघू शकता तुम्ही, स्वतः जाऊ शकता युट्यूबवर, तिथे बघू शकता तुम्ही 3.5 लाख. आणि हा स्लोअर वन, परंतु काही फायद्याचा नाही. प्रेशर मध्ये खेळलेला हा चेंडू सरळ सरळ दिसतोय. आणि इथे मात्र झुकत माप, ते म्हणजे रोहित अभि 11 संघाकडे. हो हो, डान्स बघा तिकडे तुम्ही. टिंकू जियाचा डान्स बघा. हा हा, अगदी स्टेजच्या समोर. नक्कीच चीअर लीडर्स. हा चेंडू इथे मात्र वाईड. धाव संख्या वाढते 1 ने, धाव संख्या पोहोचते 36 वर. जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. 3 चेंडू आणि 19 धावा. अजूनही काही होऊ शकतं.
दिलीप, हा सुद्धा वाईट. आता 3 चेंडू आणि 18 धावा. दिलीप आहे फलंदाजीवर. 3 षटकार आणि 2000 रुपयाचं पारितोषिक, ते म्हणजे गोविंद देशमुख आणि दीपक पाटील यांच्याकडून. अजून कोणी आहे का बाकी पारितोषिक साठी? बोला बोला, हीच ती संधी, हाच तो क्षण आणि हेच ते पुढचे 3 चेंडू. नाही, ते मात्र घाई करतोय दिलीप. लवकरच बॅट उचलताना आता मात्र प्रयत्न फसल्यासारखा. 2 चेंडू आणि 18 धावा. हो नक्कीच. आणि इथे मात्र आता आउट. दर्पण भुरके यांचं मोठं मन या फलंदाजासाठी. जर त्यांनी षटकार लगावला, भले मॅच जिंको ना जिंको, परंतु षटकार लगावला तर 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आकू आलाय, आकू. नाही, दर्पण भुरके यांचे नक्कीच 500 रुपये वाचले. नाही नाही, वाईट चेंडू, वाईट चेंडू. थांबा थांबा, कहाणी में ट्विस्ट आहे. औपचारिकता, औपचारिकता बाकी आहे, फॉर्मॅलिटी बाकी आहे, पण 500 रुपये जिंकण्याची संधी मात्र आहे फलंदाजाला. इथे मात्र वायर थोडासा अडथळा करते. दरम्यान जिंकलेला आहे रोहित अबी 11 संघ आणि नक्कीच 2 पैकी 2 सामने जिंकलेले आहेत ते रोहित अबी 11 संघाने. आणि त्या संघाचे संघ मालक आहेत सनीजी यादव, प्रसादजी तावडे, जयजी तावडे आणि पांडुरंग पाटील.